अतिशय कमी पाण्याच्या ह्याच्यात शेतीचं याने नियोजन केलेलं दिसतंय. प्रामुख्यानं मला वाटतं हा कारल्याचा एक प्लॉट केलेला आहे तिने. शुभ सकाळ मित्रांनो. मी आज जाफळी या गावामध्ये आलेलो आहे आणि जाफळी हे गाव तसं पाहिलं असता अतिशय दुर्गम आणि पाणी नसलेलं गाव आहे. बऱ्याच वर्षापासून मी या ठिकाणी येतोय. इथं पाहिलं तर आपण हा ज्योतिबाचा डोंगर आहे वरती आणि पूर्ण असा हा ड्राय भागाचा पट्टा पहिल्यापासून इथं काही पिकत नाही. तर मागच्या एक 2-4 वर्षापासून बऱ्यापैकी येथील लोकांनी आपल्या शेती करायचा प्रयत्न केला, पण पाण्याअभावी बऱ्यापैकी फेल गेले. आता तुम्ही पाहू शकता, बघा हा पूर्ण ड्राय भाग आहे. काही इथं नाही, फक्त पावसाच्या पाण्यावर येणारी शेती. तरी पण इथे एक जाता जाता मला एक प्लॉट दिसला. म्हणलं दिसल्यानंतर मग जरा थांबावं, म्हणलं काय नेमकं शेतकऱ्यांनी प्रयोग केलेला दिसतोय. तर आपण पाहू शकतो केलेलं दिसतंय. बघूया आपण कशा पद्धतीनं प्लॉट केलाय. प्रामुख्यानं मला वाटतं हा कारल्याचा एक प्लॉट केलेला आहे तिने. जवळपास एक 15 ते 20 गुंठ असं. कारली लागाय जरा चालू झाले आणि गोंडच कारली लागलेली आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की जो ड्राय भागात पिकतं त्याचा एक वेगळीच चव राहते. या भागातली तर वेगळीच चव राहते. यातील इथल्या शेंगा असू द्या, भात असू दे, यांची वेगळीच चव राहते. हे बघा, ह्याच्याबरोबरच यांनी एक 15 ते 20 गुंठ्याचा असा हा दोडक्याचा प्लॉट केलेला आहे. मला वाटतं दोडकं बऱ्यापैकी तोडायला चालू आहेत. हे छान नियोजन दिसते. येता येता मला वाटत दिसलं त्यामुळे मला जरा थांबावं वाटलं. बघा ड्रिपचं नियोजन केलं शेतकऱ्याने. बघा ड्रीप पूर्ण पेपरच्या आतनं ड्रिप टाकले, वॉल पण ठेवलाय. अतिशय सुंदर प्लॉट आहे. तर मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत हार न मानता शेती योग्य प्रकारे केल्यास 100% त्यातून उत्पन्न मिळतं आणि कुठेतरी यश देतं. बघा याच्या समोरच पूर्ण ड्राय भाग आहे. तरी मित्रांनो, कोणतीही प्रकारे हार न मानता शेतीत आपल्याला कशा प्रकारे उत्पन्न वाढवता येईल आणि आपली प्रगती करता येईल याकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिले